नववर्षातील पहिला सण साजरा होणारा म्हणजेच मकर संक्रांत हा साजरा करण्यासाठी मुंबईकर सध्या मोठ्या प्रमाणात सज्ज झाला आहे। मुंबईतल्या डोंगरी या परिसरातील आपण मार्केटमध्ये आहोत, जिथे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात मांज्याच्या फिरक्या आणि रंगबिरंगी पतंगी जे आहेत ते बाजारात दाखल झाले आहेत। छोट्यापासून मोठ्यापर्यंत रंगबिरंगी असेल, चमक्यांचे असतील, असे विविध प्रकारचे जे आहेत ते पतंग हे सध्या मार्केटमध्ये दाखल झाले आहेत। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात विविध कलरचे विविध रंगांचे मांजे सुद्धा या परिसरात आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत। त्याचसोबत छोट्या फिरक्या झाल्या, मोठ्या फिरक्या, छोट्या पतंगी, मोठ्या पतंगी, असे विविध प्रकाराने जो आहे तो दुकान जे आहे ते हे भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। इथे सध्या काही ग्राहक आहेत ज्यांनी सुद्धा इथे पतंग विक्री केले आहेत। सर, काय सांगाल, मोठ्या आपण सुद्धा पतंग विक्री करायला आला, तर काय काय घेतले नेमकं? आम्ही फिरकी घेतलेली आहे आणि पतंग घेतलेली आहे, 2 कोडी पतंग घेतली आहे आणि 2 फिरक्या घेतलेली आहे। काय सांगाल, मकर संक्रांती 2 दिवसावरती आले आहे, कसा उत्साह आहे लोकांचा? चांगला उत्साह आहे आणि आम्ही स्वतः घ्यायला आलो आहे ते या दुकानावरती। इथे स्वतः दुकानदार पण आहेत, आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊ। सर, कशा प्रकारचे आपल्याकडे पतंगी आहेत, मांजे आहेत, काय सांगा? ये सब छोटी पतंग है, सब पतंग है, जब सब पतंगे अपने पास है, छोटी से लेके बड़ी तक के 5 रुपया, 10 रुपया, 15 रुपया, और बच्चे लोग की पतंगे सब कार्टून वाली पतंग है, और ये चाइनीज पतंग है, और ये सब भगवान के लिए भी है, भगवान के ऊपर चढ़ाते वो भी पतंग है। आता आपण जर पाहिलं तर छोट्या देवाला सुद्धा असं दाखवणाऱ्या पतंगी या छोट्या आहेत, त्याचबरोबर मोठ्या पतंगी आणि लहान मुलांसाठी कार्टूनच्या डिझाईनच्या ज्या आहेत त्या पतंगी इथे उपलब्ध आहेत। आपण इथे सध्या पाहू शकतो की फिरकीमध्ये मांजा जो आहे तो टाकण्यात येत आहे, आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊयात। सर, कशा पद्धतीने हा मांजा टाकला जातो, काय सांगाल? ये वाइट सद्दी है, 900 मीटर की सद्दी है, इसको मशीन से भरते हैं, इसको वाइट सद्दी बोला जाता है। ये पतंग उड़ाने से पहले नीचे भरते हैं, फिर इसके ऊपर वाइट मांजा रहेगा, कलरिंग में मांजा रहेगा, और इसको मोटर से भरा जाता है मशीन से। चायनीज मांजाला बॅन करण्यात आला आहे, तुमच्याकडे वापरतात? नहीं, चाइनीज मांजा बैंड हो गया है, कोई भी पतंग वाला आपको चाइनीज मांजा नहीं देगा। नक्कीच आपण पाहिलं तर चायना मांजा जो आहे तो बॅन आहे, मात्र हा इंडियन मांजा जो आहे तो इथे आता हा फिरकीमध्ये भरला जात आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर 5 रुपयापासून 50 रुपयापर्यंत इथे पतंगी जे आहेत ते उपलब्ध आहेत। तर आता महाराष्ट्रभर जे आहे ते लोकांकडनं, मुंबईकरांकडून पतंगीची मोठ्या प्रमाणात विक्री जी आहे ते घ्यायला सुरुवात झाली आहे। त्याचसोबत मुंबईतच नाही तर परदेशात सुद्धा या परिसरातून पतंगी जे आहे ते मोठ्या प्रमाणात बाहेर विक्रीसाठी जात असतात। आता 2 दिवसावरती आलेल्या मकर संक्रांतीसाठी पतंग आणि मांजा खरेदी करण्यासाठी मुंबईकर जो आहे तो मोठ्या प्रमाणात सज्ज झालेला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पवारसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।